मित्रांनो, असं एक सांगते मी तुम्हाला की म्हणजे ही गोष्ट ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजची ही एक गोष्ट ऐकताना कदाचित तुमचे डोळे ओलावतील. कारण ही गोष्ट केवळ एका व्यक्तीची नाही, तर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या एका कडू सत्याची आहे. आपण आयुष्यात इतके व्यस्त झालोय की आपल्याला चालायला ज्यांनी शिकवलं त्यांनाच आपण मागे सोडून आलोय. पुढे काही मिनिटे स्वतःचे कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवून ऐका. तुमचं मन देखील जागेवर असू द्या. बघा, ऐका तर. एका छोट्याशा गावात एक सुंदर कुटुंब राहत होतं. आई, वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. मुलगा घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांच्या पायात फाटलेली चप्पल असायची, पण मुलाच्या पायात नेहमी नवीन सूट बूट असायचा. यासाठी त्याचे वडील रात्र दिवस काम करून कष्ट करायचे. आई स्वतःसाठी अर्धपोटी राहायची, पण मुलाच्या पानातील चपाती कधी कमी पडू देत नव्हती. मुलाने चांगला अभ्यास करावा, खूप मोठे व्हावं, हेच त्या आईवडिलांचं एकुलतं एक स्वप्न होतं. मुलानेही खूप मेहनत घेतली. रात्रीच्या वेळी चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून तो शहरातल्या मोठ्या कॉलेजात शिकायला गेला. आईवडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलं. कर्ज काढून मुलाला इंजिनियर बनवलं. मुलाला लागली शहराची हवा आणि बदललेली नाती. मुलाला शहरातल्या एका मोठ्या कंपनीत नोकरी लागते. त्याचे पगार लाखात गेले. आता तो सुटाबुटात फिरू लागला. सुरुवातीला तो गावी फोन करायचा, पण हळूहळू त्याचे फोन येणंही बंद झालं. बाळा, कसा आहेस, असा आईचा फोन आला की तो चिडून म्हणायचा, आई मी खूप बिझी आहे, नंतर फोन करतो. काही वर्षांनी मुलाने शहरातल्या एका मोठ्या घरात लग्न केलं. लग्नाला आई वडील गेले खरे, पण तिथल्या चक्क थाटामध्ये दोघेही कुठेतरी कोपऱ्यात शांत उभे होते. मुलाला आता आपल्या अशिक्षित आणि खेडूत आईवडिलांचा आपल्या मित्रासमोर ओळख करून द्यायला देखील लाज वाटू लागली. शेवटची भेट आणि पश्चाताप. एक दिवस मुलाला गावावरून शेजाऱ्यांचा फोन येतो. अरे बाबा, लवकर गावी ये, तुझे वडील खूप आजारी आहेत. शेजारी त्याची वृद्ध आई रडत बसलेली असते. मुलाला पाहताच आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात. मुलगा वडिलांजवळ जातो आणि त्यांचा हात हातात घेतो. वडिलांचे हात एकदम थंड पडलेले असतात. ते डोळे उघडतात, आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि थरथरत्या आवाजात म्हणतात, बाळा, तू आलास? मला माहीत होतं तू नक्की येशील. आम्ही तुला खूप त्रास दिला ना रे. आमच्यामुळे तुझा वेळ वाया गेला, माफ कर आम्हाला. पण जाता जाता एकच सांगतो, शहरात स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवत जा. आणि एवढे बोलून वडिलांचे डोळे कायमचे मिटतात. त्यांचा हात मुलाच्या हातातून निसटून खाली पडतो. शेवटचा संदेश. म्हणजे बघा ना मित्रांनो, त्या रात्री तो मुलगा वडिलांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडत होता. आज त्याच्याकडे पैसा होता, गाडी होती, बंगला होता, पण ज्यांनी हे सगळं मिळवून दिलं ते वडील मात्र या जगात नव्हते. तो पश्चाताप आगीत जळत होता, पण आता वेळ निघून गेली होती. हेच आजच्या काळातील भीषण वास्तव आहे. आपण करिअर, पैसा, सुखाच्या इतके मागे धावतोय की ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं त्यांनाच आपण विसरून जातो. वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली. हा कोणत्याही समाजाचा विकास नाही, तर तो संस्कृतीचा पराभव आहे. मित्रांनो, आज हा व्हिडिओ संपल्या पहिल्यांदा आपल्या वडिलांकडे जा, त्यांना घट्ट मिठी मारा, किंवा जर तुम्ही दूर असाल तर त्यांना नक्की फोन करून सांगा, कसे आहात आई बाबा, तुम्ही माझ्यासाठी जे केलंय त्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकत नाही. कारण पैसा पुन्हा कमवता येईल, पण आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.